मी काढलेल्या नोट्स स्लाईड लहान असल्यामुळे काहींना माझ्या रायटिंग समजत नव्हत्या. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी कमेंट करून सांगितलं की मॅडम तुमची रायटिंग आम्हाला समजत नाही आहे. तर त्यावर उपाय म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी ह्या रायटिंगमध्ये नाहीतर एक टायपिंगमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि असेच व्हिडिओ तुम्हाला जर टायपिंगमध्ये हवे असतील तर माझ्या कमेंटमध्ये कमेंट करून मला तुम्ही ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायपोथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम यामधील फरक बघणार आहोत. हा आहे MSN फर्स्टमधील क्वेश्चन. तर बघूया हायपोथायरॉइडिझममधला पहिला पॉईंट. हायपोथायरॉइडिझम म्हणजेच कमी क्रियाशील थायरॉइड. या अवस्थेत वजन वाढते. हायपरथायरॉइडिझम म्हणजेच अतिक्रियाशील थायरॉइड. या अवस्थेत वजन कमी होते. हायपोथायरॉइडिझमचा दुसरा पॉईंट आहे, यामध्ये थंड हवामानाला जास्त संवेदनशीलता असते, म्हणजेच थंडी सहन न होणे. आणि हायपरथायरॉइडिझममध्ये गरम हवामानाला जास्त संवेदनशीलता असते, म्हणजेच गरमी सहन न होणे. तिसरा पॉईंट बघूया. हायपोथायरॉइडिझम हा एक कमी क्रियाशील थायरॉइड आहे, तर हायपरथायरॉइडिझम हा एक अतिक्रियाशील थायरॉइड आहे. चौथा पॉईंट आहे हायपोथायरॉइडिझममधला लक्षणे: मंदपणा, आळस, थकवा, थंडी सहन न होणे, वजन वाढणे, बद्धकोष्ठता आणि कोरडी त्वचा याची लक्षणे आहेत. हायपरथायरॉइडिझमची लक्षणे आहेत हातांना कंप, जास्त घाम येणे, वजन कमी होणे, हृदयाचे ठोके जलद होणे, चिंता, अस्वस्थता, पातळ त्वचा होणे, स्नायू कमकुवत होणे आणि वारंवार श्वासोच्छ्वास होणे. पाचवा पॉईंट बघूयात. हाशिमोटो रोग हा कारण असू शकतो, तर हायपरथायरॉइडिझममध्ये ग्रेव्हिस डिसीज हा कारण असू शकतो. सहावा पॉईंट बघूया. TSH ची पातळी वाढलेली असते, म्हणजेच काय, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोनची पातळी वाढलेली असते, तर हायपरथायरॉइडिझममध्ये TSH ची पातळी कमी झालेली असते. सातवा पॉईंट बघूयात. लिओथायरॉक्सिन वापरून उपचार केले जातात, तर हायपरथायरॉइडिझममध्ये औषध उपचार हे रेडिओ आयोडीन थेरपी किंवा शस्त्रक्रियेद्वारे थायरॉइड ग्रंथीचा भाग काढून टाकला जातो. आठवा पॉईंट आहे त्वचा कोरडी, फिकट आणि खडबडीत राहते, तर हायपरथायरॉइडिझममध्ये त्वचा गरम, ओलसर आणि गुळगुळीत राहते. तर नेक्स्ट पॉईंट बघूयात. हायपोथायरॉइडिझममध्ये डोळ्यासंबंधी समस्या क्वचित येतात, तर हायपरथायरॉइडिझममध्ये डोळे बाहेर येणे ग्रेव्हिस रोगामुळे होऊ शकते. लास्ट पॉईंट बघूयात. TSHच्या सतत उत्तेजनामुळे गळटर होऊ शकतो, तर हायपरथायरॉइडिझममध्ये प्रतिपिंडाद्वारे अतिउत्तेजनामुळे गळटर होऊ शकतो. तर पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.